नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्पर्धा परीक्षा NMMS याविषयी आपण माहिती पाहत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS परीक्षेला बसण्यासाठी लागणारी पात्रता आणि NMMS परीक्षेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे याविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण NMMS परीक्षेचा अभ्यासक्रम आणि ही परीक्षा पद्धती असते कशी याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर बघा, NMMS परीक्षा ही एकूण 180 गुणांची परीक्षा आहे। यामध्ये मुख्यत्वे 2 पेपर आहेत। त्यामध्ये पेपर 1 आहे तुम्हाला मॅट आणि पेपर 2 आहे सॅट। तर काय आहे हे मॅट आणि सॅट याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर बघा, मॅट म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट, यालाच म्हणूया आपण बौद्धिक क्षमता चाचणी, आणि सॅट म्हणजेच स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, म्हणजेच शालेय क्षमता चाचणी। या अशा पद्धतीचे 2 पेपर तुम्हाला NMMS परीक्षेमध्ये असतात। ह्या 180 गुणांची विभागणी ह्या 2 पेपरमध्ये केली जाते। याला मॅट पेपरला 90 गुण आणि सॅट पेपरला 90 गुण। तर बघा, ह्या 90 गुणांमध्ये तुम्हाला बुद्धिमत्तावर आधारित प्रश्न विचारले जातात। बुद्धिमत्ता या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि ह्या 90 गुणांमध्ये तुम्हाला शालेय पाठ्यक्रमामधले सामान्य विज्ञान, इतिहास, याच्यातच भूगोल आणि नागरिक शास्त्र ह्या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर गणित या विषयावर आधारित प्रश्न विचारले जातात। याच्यामध्ये बघा, सामान्य विज्ञानाचे एकूण 35 प्रश्न विचारले जातात। इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र याचे एकूण 35 प्रश्न विचारले जातात आणि गणित ह्या विषयाचे एकूण 20 प्रश्न विचारले जातात। असे मिळून तुम्हाला 90 गुणांचे सॅटमध्ये प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर आता बघूया आपण ह्या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी किंवा पास होण्यासाठी तुम्हाला ओपन आणि OBC ह्या कॅटेगरीच्या मुलांना एकूण 40% गुण असणे आवश्यक आहे आणि SC व ST ह्या कॅटेगरीच्या मुलांना एकूण 32% गुण असणे आवश्यक आहे। तर 40% म्हणजे किती गुण हे आपण पाहूया। तर बघा, 40% म्हणजेच एकूण तुम्हाला मॅट व सॅट मध्ये मिळून 36 + 36 असे एकूण 72 गुण तुम्हाला आवश्यक आहेत। म्हणजेच 40% गुण तुम्हाला आवश्यक आहेत आणि 32% म्हणजे मॅट व सॅट या दोन्हीमध्ये मिळून तुम्हाला 29 असे मिळून 58 गुण, म्हणजेच 32% गुण असणं आवश्यक आहेत। एवढे जर गुण तुम्हाला मिळाले तर तुम्ही ह्या NMMS परीक्षेमध्ये पात्र ठरता। ही होती NMMS परीक्षेच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।